सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय आणि रमा संध्याकाळी त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असतात. तर अक्षयच्या डोक्यात विचार चालू असतो. रमा आपल्याला काय काय म्हटली हे सर्व अक्षयला आठवते. रमा म्हटलेली असते की आज दिवाळी आहे ना, तर पाडव्याला मला काय हवे मी ते सर्व मागेल. तर आता माझा अजून राग गेला नाहीये हे रमाचे बोलणे आता अक्षयला आठवते. जोपर्यंत मी तुमची बायको आहे तोपर्यंत माझे कर्तव्य मी करत राहील हे रमाचे बोलणे अक्षयला आठवते. आणि अक्षय विचार करतो की रमा प्लीज तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. अक्षय विचार करतो की रमा मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. दुसऱ्या दिवशी आता अक्षय छानपैकी पाडव्याला तयार झालेला असतो आणि हॉलमध्ये येऊन बसतो. तर तेवढ्यात रमा तिचे आवरून तिथे येते. त्यानंतर रमा ही अक्षयचे औक्षण करते. तेव्हा रमाकडे बघून अक्षय विचार करतो की रमा तू असं काही मागू नकोस की जे मी तुला देऊ शकणार नाही. तर रमा अक्षयला गंध लावते. त्यानंतर रमा ही अक्षयकडे बघू लागते. तर अक्षय म्हणतो की सांग ना रमा तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय. रमा म्हणते की ही आपली शेवटची दिवाळी आणि हा आपला शेवटचा पाडवा. ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की हेच मागायचं होतं मला तुमच्याकडे आणि प्लीज मला यातून मोकळं करा. रमा म्हणते की तुम्ही माझ्यासोबत खोटं बोललात आणि जे काही वागलात ना ते मी कधीच नाही विसरू शकत. अक्षय म्हणतो की रमा तू काय बोलतेस हे. तर रमा म्हणते की बरोबर बोलते मी आणि मला सतत वाटत राहतं की माझा नवरा माझ्यासोबत खोटं का बोलतोय. तो माझ्यापासून काही लपवतोय का आणि असं मी तुमच्या बरोबर नाही जगू शकत असे रमा आता अक्षयला बोलते. रमा म्हणते की मला घटस्फोट हवाय आणि आता यामध्ये बदल होणार नाही. तेवढ्यात अक्षय जोराने उठून झोपेतून जागा होतो आणि अक्षयने बघितलेले ते स्वप्न असते. तर रमा तिचे बेडरूममध्ये आवरत असते आणि पळतच रमा अक्षयकडे येत म्हणते की अहो काय झालं तुम्हाला. आणि रमा अक्षयला पाणी देते. अक्षय पाणी पिल्यानंतर रमा म्हणते की आज पाडवा आहे ना तेव्हा मला तुम्हाला ओवाळायचंय. तर अक्षय हा हसून मान डोलावतो आणि विचार करतोय की हिला माझ्याकडे काहीतरी मागायचंय पण मग ही अशी नटून तयार का होती. इकडे आता सीमासुद्धा तिचे आवरून तिच्या बेडरूममध्ये विचार करत बसलेली असते. तेवढ्यात रमा तिथे येत म्हणते की काय झालं आई. तेव्हा सीमा म्हणते की रमा मला भीती वाटते. रमा म्हणते की शशिकांत मुकादमांना ओवळण्याची तुम्हाला भीती वाटते का. तर सीमा मान हलवते. सीमा म्हणते की त्यांनी सतत माझा अपमान केला हे मी कधीच विसरू शकत नाही. सीमा म्हणते की आणि अशा माणसांची आरती करायची का हे मला अजिबात नाही पटत आणि म्हणून भीती वाटते. इकडे आता रमाकांत सुद्धा हॉलमध्ये विचार करत बसलेला असतो. तेवढ्यात शशिकांत तिथे येत म्हणतो की रमाकांत आज खूप गारगार दिसतोय रे. तेव्हा रमाकांत म्हणतो की बायकोची खूप आठवण येते. तर बसतच शशिकांत म्हणतो की अरे बापरे आणि वहिनी होती ना ती चांगली होती रे. आणि जेव्हा ती होती तेव्हा तर तू ती काही म्हटली तर लगेचच पळतच उठून तिच्यासमोर हजर असायचा आणि तिचं सर्व ऐकायचा. रमाकांत म्हणतो की तिच्याकडून कधीच चूक झाली नाही आणि तिचं बोलणं मला कधीच चुकीचं वाटलं नाही दादा. शशिकांत म्हणतो की अरे तिच्यासमोर तू बावला झाला होता बावला. शशिकांत म्हणतो की माझी बायको बघ मला कसं मोकळं सोडतं आणि नटून सटून माझ्यासाठी ती तयार होते. आणि शशिकांत हॅपी दिवाळी असे म्हणत रमाकांतच्या दाढीला हात लावून तेथून निघून जातो. तेव्हा रमा तो सर्व प्रकार बघते आणि विचार करत शशिकांतकडे बघत म्हणते की शशिकांत मुकादम आता या घरात माझ्या सासूला मी तुम्हाला त्रास देऊ देणार नाही. आता इकडे रमा सीमा अय्याजी रमाकांत सर्वजण आता ओवाळण्यासाठी हॉलमध्ये येऊन बसलेले असतात. तेवढ्यात शशिकांत तिथे येतो आणि त्या पाटाकडे बघत म्हणतो की किती धूळ साचली या पाटावरती आणि या पाटावर मी बसायचं का. घाबरत तर सीमा दुसरा पाट आणायला जाते. लगेच कपडा आणून सीमा तो पाट स्वच्छ करू लागते. तर तेवढ्यात शशिकांत सीमाच्या हातावर पाय देतो आणि सीमाला म्हणतो काय झालं लागलं का. तर शशिकांत हा आजीला म्हणतो की आई बसतो ग आणि पाटावर बसतो. इकडे आता सीमा ही शशिकांतला ओवळण्यासाठी गंध घेऊन तो लावू लागते. तेवढ्यात शशिकांतला फोन येतो आणि शशिकांत सीमाला थांबवतो. तर तिकडून पंकज एका बाईच्या आवाजात शशिकांतसोबत बोलू लागतो आणि म्हणतो की तुम्ही शेअर गुंतवले होते ना तर त्या शेअर संदर्भात बोलायचं होतं आणि शेअर्स खूप वाढलेत तेव्हा तुमची दिवाळीसुद्धा आनंदात जाईल. तर शशिकांत खुश होतो. तर पंकज म्हणतो की पण 2 कंपन्यांचे शेअर्स खूप जोरात पडलेत. तर शशिकांत म्हणतो की कोणत्या कंपनींचे MX का JK. तर पंकज म्हणतो की याच दोन्ही कंपनींचे शेअर्स पडले. पंकज म्हणतो की ते एवढे जोरात पडले की आयुष्यात ते परत पुन्हा उठूच शकत नाही. तर पंकज म्हणतो की तुम्ही जुगार खेळता पत्ते खेळता पण या 2 कंपन्यांचे शेअर्स खूप आपटलेत. तर शशिकांत हा डोक्याला हात लावतो आणि
तसेच शशिकांत हा उठून काळजीने निघून जातो. तर सीमाला ओवाळता आलेली नसते. तेव्हा सीमा ही रमाकडे बघते तर रमा हसू लागते. इकडे आता रेवा बेडरूममध्ये नटून थटून तयार झालेली असते. आरशासमोर येत रेवा म्हणते की जान्हवी, तू खूप मला त्रास दिलास. तू मला शिडीवरून वर चढवलंस आणि शिडी काढून घेतली. याचं मला खूप वाईट वाटलं. रेवा म्हणते की जान्हवी, मी तुला मूर्ख वाटले का की तू मला त्रास देशील आणि मी सहन करील. तू माझी सगळ्यात फेवरेट मैत्रीण होतीस. तू माझ्यासोबत जे वागतीस ना त्यामुळे मला खूप हर्ट होत आहे आणि मी अशा लोकांना अजिबात टॉलरेट करू शकत नाही असे आता रेवा आरशासमोर विचार करते. त्यानंतर जान्हवीचे मेकअपचे सर्व सामान रेवा ही खाली टाकते. लिपस्टिक तोडून टाकते आणि सर्व वस्तू खाली फेकून देते आणि म्हणते की सॉरी जान्हवी. मेकअपच्या सामानाकडे बघत रेवा विचार करते की जान्हवी, तुला रडताना बघून मला एकदम मजा येईल. इकडे आता आद्या ही अनयचे एकदम सुंदररित्या औक्षण करते आणि अनयच्या तोंडात मिठाई भरवते. त्यानंतर आता अनयने आणलेले गिफ्ट आभ्या लपून ठेवतो आणि आद्याला म्हणतो की सोडू नको बरं का, घे गिफ्ट त्याच्याकडून. तर अनय म्हणतो आणलं होतं मी गिफ्ट आणि लगेच आभ्या ते गिफ्ट अनयकडे देतो. तर प्रेमाने अनयने आद्यासाठी सुंदर गिफ्ट आणलेलं असतं आणि ते बघून आद्या खूप खुश होती. तेवढ्यातच अक्षय तिथे येतो. तर रमाकांत म्हणतो की अरे अक्षय, ये ये बस, रमा किती वेळची तुझी वाट बघते. त्यानंतर रमा ही अक्षय समोर येऊन अक्षयचे औक्षण करते. तर प्रेमाने अक्षय हा रमाला एक सोन्याचा दागिना गिफ्ट देतो. तेव्हा आरती म्हणते की भाऊजी, हे चिटिंग आहे बरं का. बायकोला काय गिफ्ट द्यायचं ना हे अगोदर विचारायला पाहिजे. तेव्हा सीमा म्हणते की अगं रमा, तुला अक्षयकडून काय गिफ्ट हवं आहे विचार ना. तर रमा ही अक्षयकडे बघू लागते. तेव्हा अक्षय रमाकडे बघत म्हणतो की या पाडव्याला तुझ्या नवऱ्याकडून तुला काय हवं आहे, जे मागशील ना रमा तू, ते मी तुला देईल. तर आता रमा ही अक्षयकडे बघू लागते आणि इकडे रेवा तिच्या बेडरूममध्ये तिने अक्षयचा फोटो जवळ धरलेला असतो. अक्षयच्या कपाळावर गंध ठेवत रेवा म्हणते की मला तुझ्याकडून एवढंच हवं आहे आणि पुढच्या दिवाळीला आपण दोघं एकमेकांसोबत असू. तर इकडे सीमा रमाला म्हणते की रमा, चांगलं महागडं गिफ्ट माग बरं का. तेव्हा रमा म्हणते की माग. अक्षय म्हणतो मागून तर बघ. तर लगेचच अक्षयच्या कानापाशी येऊन रमा म्हणते की बायकोचा मान आणि तुमच्या मनातले स्थान आणि या घरातले स्थान राखण्यासाठी मला तुमच्याकडून एक गिफ्ट हवं आहे आणि ते म्हणजे रेवा या घरात मला नको आहे. तेव्हा रमाचे ते गिफ्ट ऐकून अक्षय खूप खुश झालेला असतो. तर रमा ही कानात सांगितल्यामुळे सीमा म्हणते की हे काय, आम्हाला तर काहीच ऐकायला नाही आलं. आभ्या म्हणतो की आम्हाला सुद्धा ऐकू यायला हवं ना. तेव्हा अक्षय सर्वांकडे बघत म्हणतो की कळेलच तुम्हाला लवकर. त्यानंतर आता इकडे आनंदला जान्हवी ही मोठ्या प्रेमाने ओवाळते. तर आभ्याला लगेचच आरती ओवाळते. त्यानंतर अक्षय म्हणतो की आपल्या बायकांना सुद्धा मान हवा आहे, त्यामुळे मी आता रमाला ओवाळणार आहे. आणि प्रेमाने अक्षय हा औक्षणाचे ताट घेऊन रमासमोर येतो आणि प्रेमाने रमाला ओवाळतो आणि रमाला गंध लावतो. ते बघून रेवाचा मात्र मोठा जळफळाट झालेला असतो आणि आज खऱ्या अर्थाने आता अक्षयने सुद्धा रमाला ओवाळलेले असते. तर आता इकडे रमाने अक्षयकडे रेवाला घराबाहेर काढण्याचे मोठे गिफ्ट मागितलेले असते. तर आता अक्षय रेवाला कसे घराबाहेर काढतो, रेवाची हकालपट्टी करून आता अक्षय आणि रमाचा कसा संसार बहरतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.